हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सर्वजण? आय होप सर्वजण खूप मस्त असाल. तर गाईज बघा, हे शेंगदाणे आहे, छोटी वाटीवर घेतले. ह्या अख्ख्या लाल मिरच्या आहेत आणि हे जे घेतले हे तीळ आहेत. थोडासा लसूण घ्यायचा, थोडंसं खोबरं घ्यायचं. आता मी तुम्हाला दाखवते. मी चटणी करते, याची मिरचीची चटणी करते तोंडी लावायला. आपण काही पण केलं, सपोज म्हणलं तर वरण भात केला तर त्याच्यासोबत आपल्याला तोंडी लावायला प्रत्येकाला आवडतं. दुपारी पण तर करायचा खूप कंटाळा येतो. ही जी चटणी मी जी करते ती तुम्हाला आठवड्याभरासाठी किंवा महिनाभरासाठी साधारणतः ती फ्रीजमध्ये टिकून असते आणि आपल्याला जेव्हा भूक लागली तेव्हा आपण खाऊ शकतो. तशी चटणी तुम्हाला करून दाखवते. प्लीज फॉलो करा, पूर्ण व्हिडिओ बघा. तर चला ट्राय करू आपण. तर फ्रेंड्स बघा, सुरुवातीला मी इथं तेल टाकलंय. तर फ्रेंड्स बघितली का? बघा, मी चटणी केली. खूप तिखट आहे आणि तोंडाला जर चव वगैरे नसली किंवा वरण भात केला, तोंडी लावायला भाजी वगैरे केली, नुसता वरण भात केला तर याच्यासोबत तुम्ही सुद्धा चपाती खाऊ शकता. किंवा अथवा घरात भाजी नसली किंवा ही फ्रीजला चटणी असली तरी तुम्ही खाऊ शकता. दिसायला पण छान दिसते. खूप कमी साहित्य याच्यामध्ये, जेवढा घरामध्ये आपलं रेग्युलर सामान आपण यूज करतो तेच टाकले मी. आणि खरंच थोडीशी खाऊन बघते बघा. खरंच खूप तिखट आहे आणि खरंच खूप तोंडाला चव येईल असं. तर बघा, पूर्ण रेसिपी बघा आणि मी जशी चटणी केली तशी तुम्ही पण करून बघा आणि तुमच्या फ्रीजमध्ये ठेवून द्या महिनाभरासाठी. किंवा ट्रिपला वगैरे आपण कुठं गेलो तर ही चटणी तुम्हाला उपयोगी पडेल.